नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिताचा विचार करत असतात. त्याचवेळी सायली येते. कल्पनाताई सायलीला विचारतात, सायली तू अस्मिताशी बोललीस का गं? अस्मिताने तुला काही सांगितलं का गं? अगं मला तरी वाटते की अस्मिता तिच्या मनातील गोष्टी तुलाच सांगू शकते. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, हो आई, अस्मिताताई बोलल्यात. परंतु आई मला सांगा, अस्मिताताई आज कोणाला भेटायला गेल्या होत्या हे तुम्हाला माहीत आहे का? तर कल्पनाताई म्हणतात, हो अगं तिच्या कुठल्या तरी फ्रेंडला भेटायला ती गेली होती. सायली म्हणते, नाही आई, अस्मिताताई त्यांच्या कुठल्याही फ्रेंडला मैत्रिणीला भेटायला गेल्या नव्हत्या, तर त्या सचिन भाऊजींना भेटायला गेल्या होत्या. आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताईंना धक्काच बसतो. कल्पनाताई म्हणतात, काय एवढं सगळं होऊनही अस्मिता सचिनला भेटायला गेली का? तिला माहीत आहे ना की सचिनने काय केलं आहे? सायली म्हणते, हो आई, अस्मिताताईंना सगळं काही माहीत आहे, पण त्या सगळ्या गोष्टी त्यांना मागे सोडून आता नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. अस्मिताताईंना असं वाटते की सचिन भाऊजींनी जी चूक केली आहे ती चूक ते परत करणार नाहीत आणि कदाचित ते एकत्र आलेत तर बाळाच्या विषयात त्या मुलीलाही विसरून जातील आणि म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला आहे की लवकरात लवकर ते त्यांच्या नवीन आयुष्याला सचिन भाऊजींसोबत सुरुवात करणार आहेत. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता असं कसं करू शकते? सायली, नाही, हे सगळं काही चुकीचं आहे. सायली, अगं सचिन राजरोसपणे त्या मुलीला भेटायला जात होता. हिला न सांगता, हिला अंधारात ठेवून तो त्या मुलीला भेटायला जात होता. असं असूनही अस्मिता त्याच्यावर विश्वास ठेवणार आहे का? तर सायली म्हणते, आई मलाही कळतंय, अस्मिताताईंनी सचिन भाऊजींसोबत पुन्हा आयुष्याची सुरुवात करणं ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे असं मला तरी वाटतंय. कल्पनाताई घाबरतात. सायली म्हणते, आई घाबरू नका, कारण देवी आईवर विश्वास ठेवा. अस्मिताताईंसाठी जे योग्य असेल तेच देवी आई करेल, तुम्ही नका काळजी करू. तर आता सायली देवी आईला हात सोडते आणि प्रार्थना करते. आता कल्पनाताईसुद्धा देवी आईला हात जोडत अस्मितासाठी प्रार्थना करत असतात. त्या खूप बिथरून गेलेल्या असतात, घाबरलेल्या असतात. सायली त्यांना आधार देते आणि म्हणू लागते, आई अजिबात काळजी करू नका, जे चांगलं आहे तेच घडणार आहे. देवी आई काही चुकीचं घडवणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू मुद्दामून सायली वहिनीला मगाशी खाली पाठवून दिलंयस ना? अरे पण तू असं का करतोयस? सायली वहिनींनी त्या मोबाईलचं लॉक खोलल्यानंतर त्यामध्ये काय सापडतं हे पाहिलं असतं आणि असं असताना सुद्धा तू सायली वहिनीला इथून का जायला सांगितलं? तर अर्जुन म्हणतो, कारण मला वाटलं होतं की या मोबाईलमध्ये साक्षीचे आता रिसेंटली जे काहीतरी फोटो सापडले असते, परंतु मोबाईलमध्ये तसं काहीच नाही आहे. तर चैतन्य म्हणतो, पण जर पाहिले असते वहिनीने तर काय झालं असतं? अर्जुन, वहिनीपासून तू ही गोष्ट का टाळतोयस? तिला तू का सांगत नाहीयेस की साक्षी जिवंत आहे? तर अर्जुन म्हणतो, नाही, आता तरी मला सायलीला हे सांगायचं नाहीये की साक्षी जिवंत आहे, कारण साक्षी जिवंत आहे या गोष्टीचा मला वेगळ्या गोष्टीसाठी उपयोग करून घ्यायचा आहे आणि ते सायलीला अजिबातच आवडणार नाही. चैतन्य म्हणतो, कोणत्या? आता अर्जुनच्या मनात असणारा प्लॅन अर्जुन चैतन्याला सांगतो. आता चैतन्य सुद्धा या गोष्टीचा विचार करू लागतो. तर त्यानंतर सायली अर्जुन त्यांच्या रूममध्ये झोपायला येतात. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, मगाशी मी कॉफी गरम करण्यासाठी म्हणून खाली गेले, परंतु अस्मिताताईंसोबत बोलण्यात वेळ कधी निघून गेला काहीच कळालं नाही. परंतु त्या महिपा शिकरेच्या मोबाईलमध्ये काही सापडलं काय हो? तर अर्जुन म्हणतो, नाही, काहीच नाही. तर सायली म्हणते, असं कसं होईल? काहीतरी सापडेलच ना, थांबा मी मोबाईल पुन्हा एकदा बघते. अर्जुन म्हणतो, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, आम्ही पाहिलंय ना, काहीच नाही आहे. ते कन्स्ट्रक्शन साईटचे फोटो आणि त्या कन्स्ट्रक्शनच्या सिमेंट वाळू याच्याबद्दलचं ते कॉन्ट्रॅक्टरबद्दलचं डिस्कशन, या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. सायली म्हणते, हो का? पण मला एक सांगा, कदाचित महिपत शिकरे त्याच्या काळ्या धंद्यांसाठी वेगळा फोन वापरत असेल का? तर अर्जुन म्हणतो, नक्कीच. सायली म्हणते, मग आता आपल्याला कसं कळणार? आपल्याला काहीतरी माहिती सापडायलाच हवी होती. अर्जुन म्हणतो, आता तू शांत झोपशील का? आपण या गोष्टीवर नंतर, या विषयावर नंतर चर्चा करू, तू झोप बरं. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता सायली अर्जुन झोपी जातात. अर्जुन मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असतो. सायली झोपण्याची वाट पाहत असतो. सायली झोपताच अर्जुन म्हणतो, मी माझं काम आत्ताच करून टाकू का? पण सायली झोपली असेल का? म्हणून अर्जुन पाहतो सायली झोपली आहे की नाही आणि त्यानंतर आपलं काम करायचं ठरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन घरात नाही. त्या संधीचा फायदा घेत आता प्रिया इकडे नागराजला फोन करते.
आता नागराज पाहतो तर प्रियाचा फोन आलेला असतो. नागराज प्रियावर चिडतो आणि म्हणू लागतं, कशाला उगाच झोप मोड करतेस, काय काम आहे का एवढ्या रात्री? तर प्रिया म्हणते, वा, म्हणजे तुम्ही तिथे झोपा काढा आणि इथे माझी मात्र झोप उडाली आहे. तुम्हाला कळतंय का हो, त्या हवालदाराला मी तुम्हाला मोबाईल देण्यासाठी पैसे सारले होते. तो हवालदार आता पुन्हा पुन्हा पैशासाठी माझ्या मागे लागला आहे. तर नागराज म्हणतो, मग का द्यायचा होता फोन तू? मी मागितला होता का? आणि तसंही मला सांग, जेलमध्ये कुठल्या कैद्याकडे मोबाईल असतो का? तो तू स्वतःहून दिलास, त्यामुळे माझी त्यामध्ये काहीच चूक नाही. प्रिया म्हणते, नाही नाही, तुम्ही चुकीचेच नाही आहात आणि तुम्ही कैदीही नाही आहात. कैदी तर मी आहे असंच मला वाटतंय. म्हणजे घरी आल्यानंतर कुठे गेली होतीस, काय करत होतीस, एवढा उशीर काय झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला इथे द्यावी लागत आहेत. ही सगळी बाहेरची कामं आहेत ना, ती हँडल करणं आता मला कठीण होतंय. कळतंय का तुम्हाला? तर आता नागराज प्रियाला म्हणतो, तुला काय वाटलं ग, बाहेर राहून तू सुखात राहशील? आणि हो प्रिया, एक गोष्ट लक्षात ठेव, जर बाहेर राहून कारस्थानं करूनही सुखात राहायचं असेल ना, तर त्यासाठी पैसेच मोजावे लागतात, त्यासाठी किंमत मोजावी लागते. चल ठेव फोन, मला तुझ्यासोबत टाईमपास करायला वेळ नाही, असं म्हणत नागराज फोन कट करतो. प्रिया इकडे चिडते आणि म्हणू लागते, झालं म्हणजे ह्यानेही हात वर केला, मग कुठून आणू मी पैसे? त्या हवालदाराला पैसे द्यायचे, त्या नर्सला पैसे द्यायचे, इकडे आईबाबाही पैसे मागतायत, पण एवढे सगळे पैसे मी आणू तरी कुठून? असं म्हणत आता प्रिया काय करावं याचा विचार करत असते. तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे अर्जुन आपलं काम पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला महिपत शिकरेंना भेटण्यासाठी आलेला असतो. आता महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, काय हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला काय माझा विरह सहन होत नाही का? म्हणजे तुम्ही सतत सतत मला भेटायला येता. बरं आहे, म्हणजे उद्या जर मी जेलमधून बाहेर पडलो तर आपण एकमेकांना भेटणार नाही ना, त्यामुळे तुम्ही मला भेटायला येत असाल. तर अर्जुन म्हणतो की हो, पण ही स्वप्न छान बघतोयस, तुला काय वाटतं रे, तू इथून खरंच सुटणार आहेस का? तर महिपत शिकरे म्हणतात, 113%. अर्जुन म्हणतो, मी तुला भेटायला आलो आहे कारण मला खूप मोठी माहिती मिळाली आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, सुभेदार साहेब, अहो रोजच्या रोज तुम्हाला 113 नवीन बातम्या मिळत राहणार, म्हणजे तुम्ही एवढ्या वेळा मला भेटायला येणार आहात का? तर अर्जुन म्हणतो, आजची बातमी तरी ऐकून घे. तर महिपत शिकरे विचारतात, काय आहे बातमी? तर आता अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट विशाखा प्रभूने, तुझीच वकील आहे ना? तर आता महिपत शिकरे म्हणतात, नाही नाही, माझ्या वकील वगैरे काही नाही आहे, त्यांनी माझं वकीलपत्र स्वीकारलं नाही, त्यामुळे त्या आता माझ्या वकील वगैरे नाही आहेत. तर अर्जुन म्हणतो, पण आत्ताच मला त्यांचा ॲड्रेस सापडला आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, पण त्याची काहीच गरज नाही, कारण त्या खरंच माझ्या वकील नाही आहेत. तर अर्जुन म्हणतो, हो का, मग तू जेलमधून कसा सुटणार आहेस? तूच तर म्हणतोयस ना की मी लवकरच इथून सुटणार आहे, मग ॲडव्होकेट विशाखा प्रभूनेच तुला सोडवतील ना, आणि आता तू म्हणतोयस की नाही म्हणून, मग तू जेलबाहेर कसा पडशील याचा विचार केलायस का? अरे नागराजकडे बघ, त्याने वकीलसुद्धा पाहिला आणि तो आता सुटण्याचे प्रयत्नसुद्धा करतोय आणि तू मात्र शांत बसलायस, म्हणजे नक्कीच तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे, एवढं मात्र नक्की. मला खात्री आहे की तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. बोल, काय प्लॅनिंग चालू आहे? तर महिपत शिकरे म्हणतात, ते मी तुला कशाला सांगू? तर अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, कारण मला माहीत आहे तू आयुष्यभर जेलमध्ये सडणार नाहीयेस, कारण तू लिगल किंवा अनलिगल पद्धतीने नक्कीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करशील. पण प्रश्न असा आहे की तुला जेलबाहेर काढणार कोण? कारण तुझ्या आयुष्यात तुझं असं महत्त्वाची असणारी तुझी मुलगी, ती सुद्धा आता या जगात नाही आहे, ती तर कधीच मेली आहे आणि ती सुद्धा जेलमध्येच मेली ना. तिच्या जाण्याचं दुःख तुला इतकं झालं की तू मीडियासमोर सुद्धा ढसाढसा रडत होतास. तुला इतकं वाईट वाटलं की तिच्या जाण्याचा धक्का तू सहनच करू शकला नाहीस. पण आता तर तू एकटा आहेस, तुझं असं कोणीच नाही आहे, तरीसुद्धा तू पोलिसांना मदत करत नाही आहेस, तरीसुद्धा तू पोलिसांना कॉपरेट करत नाही आहेस, पण तू कोणाच्या जीवावर एवढं सगळं करतोयस? असं म्हणत आता अर्जुन महिपत शिकरेंना असे उलटसुलट प्रश्न विचारत सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नाही. तर अर्जुन म्हणतो, मला तरी असं वाटतंय की या सगळ्यामध्ये तू हुकमाचा पत्ता, हुकमाचा एक्का कुठेतरी लपवून ठेवलास, हो ना? तर महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, एवढ्या रात्री तुम्ही मला हुकमाचा एक्का विचारताय, तुम्ही काही ते पत्ते वगैरे खेळायला आलात का सुभेदार? जाऊन जा ना, झोपा, शांत आराम करा. तर अर्जुन म्हणतो, हो महिपत, मी आराम तर करणारच आहे, परंतु एक सांगू का, कसं आहे ना महिपत, काही पत्ते कितीही लपवून ठेवले तरी एक ना एक दिवस ते बाहेर पडतातच, आणि तुझा हुकमाचा पत्ता मला कळला आहे. बोल ना, कुठला असेल? इस्पिकचा एक्का, बदामचा राजा की हुकमाची राणी?
साक्षी महिपत शिकरे. आता मात्र महिपत शिकरेंना धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर अर्जुन म्हणतो की हो, तुझी मुलगी साक्षी महिपत शिकरे हुकमाची राणी अजूनही आहे ना? ती मेलीच नाही आहे, कधी मेलीच नव्हती. तू फक्त सगळं नाटक केलं, तिच्या मेल्याचं सोंग केलं. हे सगळं काही तुझंच प्लॅन होतं, हे मला सगळं काही कळालं आहे. म्हणजे तुझं ते रडणं, तिचं 12वं घालणं, तिचं श्राद्ध घालत सगळ्या मीडियासमोर दाखवून देणं की माझी मुलगी आता या जगात नाही. पण हे सगळं काही तुझं नाटक होतं. आता मला सत्य कळालं आहे. तुझी हुकमाची राणी साक्षी शिकरे जिवंत आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आता पनवेलमध्येच आहे. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी सत्य मला कळालं आहे की तुझी मुलगी साक्षी महिपत शिकरे जिवंत आहे. आता मात्र महिपत शिकरेंना चांगलाच घाम फुटलेला असतो. अर्जुनच्या या सत्य बोलण्यामुळे महिपत शिकऱ्यांची बोबडीच वळालेली असते. त्यांना काय बोलावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया विचार करत असते की आता पैसे कसे मॅनेज करावे. आणि त्याचवेळी अश्विन घरी आलेला असतो. आता अश्विनशी गोड बोलावं, त्याच्याशी गोड वागावं यासाठी प्रिया अश्विनला पाणी देते आणि म्हणते, दमून आला असशील ना, हे घे पाणी, मी तुझ्यासाठी जेवण वाढू का? अश्विन म्हणतो, नाही नको, मला भूक नाही आहे. तर आता प्रिया अश्विनच्या मागे पुढे करत अश्विनला म्हणते, अश्विन मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अश्विन रागानेच प्रियाकडे पाहतो. तर प्रिया म्हणते, अश्विन बाकी काही नाही रे, मला थोडे पैसे हवे होते. तर आता अश्विन म्हणतो, तुला आणि पैसे कशासाठी? तर प्रिया म्हणते, पार्लरला जाण्यासाठी. तर अश्विन प्रियाला म्हणतो, म्हणजे आता तुझ्याकडे पार्लरला जाणे एवढे सुद्धा पैसे नाही आहेत का? तर आता प्रिया म्हणते, माझ्याकडे कुठून असणार, मी कुठे कमवायला जाते का? जे काही होते ते संपत आले आहेत, त्यामुळे थोडे पैसे हवे होते. अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, उद्या सकाळी देईन. असं म्हणत अश्विन तिथून निघून जातो. आता थोड्या पैशांसाठी सुद्धा प्रियाला अश्विनसमोर हात पसरावा लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता महिपत शिकरे अर्जुनला म्हणतात, कसं असतं ना, एखाद्या वेळी जर आपली झोप वगैरे पूर्ण झाली नाही ना, की असं काहीतरी डोळ्यासमोर येत राहतं. तू जी काही कथा उभी केली आहेस ना सुभेदार साहेब, ती सगळी काही अशी खोटी आहे. असं कसं होऊ शकतं का? नाही, हे शक्यच नाही आहे. असं कसं होईल? अहो, जी मुलगी माझी या जगातच नाही ती तुम्हाला कशी दिसेल? नाही नाही, हे सगळं काही तुमचं स्वप्न वगैरे, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलेलं चित्र वगैरे, बाकी काही नाही आहे. तर आता महिपत शिकरेंना अर्जुन म्हणतो, पण तू तर अस्वस्थ झाला आहेस भरपूर. महिपत शिकरे म्हणतात, होणारच ना, माझी मुलगी आजच्या जगात नाही आहे, मग ते दुःख मला सहन करावं लागतंय. पण तुम्हाला सांगून काय उपयोग आहे? अर्जुन म्हणतो, खरंच मुलीची आठवण येते का? तिचा विरह सहन होत नाही आहे का? मग तिचा फोटो वगैरे दाखवू का? चालेल का? म्हणजे डोळे भरून एकदा तुझ्या मुलीला बघून घे. असं म्हणत आता अर्जुन साक्षीचे काढलेले फोटो महिपत शिकरेंना दाखवतो आणि म्हणतो, एक नाही, दोन नाही, हा बघ, 3 फोटो आहेत माझ्याकडे, बघ, डोळे भरून बघून घे तुझ्या मुलीला. तर महिपत शिकरे तो फोटो पाहतात आणि पूर्णपणे घाबरून जातात. त्यांना साक्षीची काळजी वाटत असते. अर्जुन विचारतो, काय झालंय असा चेहरा पडायला? तर आता महिपत शिकरे म्हणतात, आज कितीतरी दिवसानंतर साक्षीसारखी मुलगी पाहिली ना. कोण आहे ही मुलगी? साक्षीसारखी दिसते, डोळे वगैरे आहेत तिच्यासारखे, परंतु माझी मुलगी नाही आहे. कारण माझ्या साक्षीची केस अशी लांब सडक होती ना, हिची अशी तोकडी आहेत. आणि माझी मुलगी असे पंजाबी ड्रेस वगैरे वापरत नाही, ती वेगळे ड्रेस वापरायची, त्यामुळे ही माझी साक्षी नाही आहे. अहो सुभेदार साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाले, ही माझी साक्षी नाही आहे. अर्जुन म्हणतो, 5 मिनटं लागतात ह्या सगळा गेटअप करायला, हे सगळं वेषांतर करायला ना फक्त 5 मिनटं लागतात. पण तुझा चेहरा पाहून मात्र मला कळालंय की तुला चांगलंच कळालंय की आता तुझं नाटक संपलं आहे, हो की नाही महिपत? त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी मुलगी आता कुठल्याही क्षणी जेलमध्ये असेल, कुठल्याही क्षणी मी तिला हजर करू शकतो. आणि आता ती आयुष्यभर जेलमध्ये सडेल यासाठी मी प्रयत्न करेन, आणि हा माझा शब्द आहे. महिपत शिकरे शांतच होतात. तर अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे, मला वाटलं होतं की तुला सगळ्या गोष्टी पटकन कळतील, म्हणजे पटकन लक्षात येईल, तेवढा तू नक्की स्मार्ट असशील. पण तुला अजूनही कळलं नाही आहे का महिपत? आता महिपत शिकरे शांतच असतात. तर अर्जुन म्हणतो, आज ज्यावेळी मला साक्षी दिसली त्या क्षणी मी तिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकलो असतो, इथे घेऊन आलो असतो, पण मी त्याचं केलं नाही. मी तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं नाही, किंवा पोलिसांना मी अचूक सांगितलंही नाही आहे की साक्षी जिवंत आहे. पण कसं आहे ना, मी ते काही न करता तुला भेटायला आलो, तुला सांगायला आलो की तुझी मुलगी जिवंत आहे, हे मला कळालं आहे.
आता अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, माझ्याकडे एक तुमच्यासाठी डील आहे. आता महिपत शिकरे ऐकण्यासाठी पुढे येतात. तर अर्जुन म्हणतो, साक्षी शिकरे सेफली बाहेर राहायला हवी असं जर तुम्हाला वाटत असेल तर महिपत शिकरे तुम्हाला आता सगळं सत्य सांगावं लागेल आणि तेही कोर्टात. तर आता महिपत शिकरे विचारतात की कसलं डील. तर अर्जुन महिपत शिकऱ्यांना म्हणतो, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार आणि त्याच्या कुटुंबाचा अपघात घडवून आणला आणि हा अपघात घडवून आणण्यासाठी तुला नागराज किल्लेदाराने सुपारी दिली होती. हे सत्य तुला कोर्टात सांगावं लागेल, तुला सत्य कबूल करावं लागेल आणि तू जर माझं हे डील मान्य केलं तर आणि फक्त तरच साक्षी इथून बाहेर सेफली राहील. यासाठी मी सुद्धा विचार करेन. आता महिपत शिकरे शांतच होतात, विचार करू लागतात. अर्जुन म्हणतो, विचार करून उत्तर दे, काही नाहीच आहे. तू कधीही उत्तर दिलं तरी काहीच हरकत नाही, परंतु जे उत्तर देशील ते तुझ्या फायद्याचं असेल आणि त्या फायद्याचा विचार करून तू मला सांगशील एवढं मात्र नक्की. कारण तू जर कोर्टात सत्य सांगितलं तर तुझी मुलगी आता जशी बाहेर सेफ आहे तशीच असेल. पण जर तू सत्य सांगायला नकार दिलास तर पुढे काय होईल हे तर तुला माहीतच आहे आणि मला चांगलंच माहीत आहे. महिपत शिकरे स्मार्टच आहे. मग त्याच्या आणि मुलीच्या जे काही फायद्याचं असेल त्याचाच तो निर्णय घेईल. मग आता निर्णय तुला घ्यायचा आहे, तुला उत्तर द्यायचं आहे. बघ तुला काय निर्णय घ्यायचा आहे. आता तूच ठरव, तुला त्या नागराजला वाचवायचं आहे की तुझ्या मुलीला. तर याचा विचार तुलाच करावा लागेल. बरं तू विचार कर, मी येतो. आणि हो, त्या मिठाबद्दल मी सांगितलं आहे, त्यामुळे आता तुला जेवण चांगलंच मिळेल. असं म्हणत आता अर्जुन तिथून निघालेला असतो. महिपत शिकरे अर्जुनच्या बोलण्याचा विचार करतात. आता अर्जुन बाहेर येताच लगेच तो चैतन्याला फोन करतो. चैतन्य मात्र शांत झोपलेला असतो. चैतन्य पाहतो तर अर्जुनचा फोन असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय आहे, एवढ्या रात्री कशाला फोन करतोयस, कुठे आग लागली आहे. तर अर्जुन म्हणतो, मी आता महिपत शिकरेंना भेटण्यासाठी जेलमध्ये आलो होतो आणि आता मी त्याला भेटलो आहे. तर आता चैतन्य म्हणतो, मग पुढे काय झालं, असं म्हणत तो हो हो असं बोलत असतो. तर आता अर्जुन त्याला म्हणतो, उठ, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. चैतन्य म्हणतो, सॉरी बोल. तर अर्जुन म्हणतो, नागराजच्या केसबद्दल मला उद्याची डेट हवी आहे. तर आता हे ऐकल्यानंतर चैतन्य म्हणतो, काय उद्याची, अरे अर्जुन किती वाजलेत बघितलंयस का. अर्जुन म्हणतो, ते काही मला माहीत नाही, मला उद्याची तारीख हवी आहे. अँड एनी कॉस्ट, तू काहीही कर परंतु उद्याची तारीख मिळव. आणि हो, अजून तुला एक काम करायचं आहे. असं म्हणत अर्जुन आता त्याचा पुढचा प्लॅन चैतन्याला सांगतो आणि लगेच फोन ठेवतो. चैतन्य आता अर्जुनच्या या प्लॅनचा विचार करू लागतो आणि उद्याची डेट कशी मिळेल यासाठी तो प्रयत्न करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन घरी येताच सायली त्याला जाब विचारत म्हणते, तुम्ही मला नीट उत्तरं का देत नाही आहात, तुम्ही का नाही मला सांगत आहात की नक्की काय घडलं आहे. तर अर्जुन म्हणतो, अगं काहीच नाही आहे, मग काय सांगणार, चल आपण आता झोपूयात. तर सायली म्हणते, बघा परत तेच, म्हणजे मी जर तुम्हाला काही विचारण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही टाळाटाळ करता आणि उत्तर नीट देत नाही आहेत. मग मला कसं कळणार आहे की नक्की काय घडलं आहे. मला एक सांगा, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का. आता अर्जुन शांतच होतो. सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही गप्प आहात, म्हणजे मला समजतंय की तुम्ही नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवताय. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवावी असं तुम्हाला वाटलंच कसं, ही तर निव्वळ फसवणूक आहे. तर अर्जुन म्हणतो, नाही मी तुझी फसवणूक वगैरे काहीही केलं नाही. तर सायली म्हणते, नाही तुम्ही माझी फसवणूक केली आहे आणि ही फसवणूकच आहे आणि हे मी सहन करणार नाही. असं म्हणत सायली आता रागानेच कपाट उघडते, आपली बॅग भरायला घेते. तर अर्जुन सायलीला विचारतो, तू कुठे निघालीस. सायली म्हणते, मी आश्रमात राहायला चालली आहे. अर्जुन म्हणतो, असं का करतेस. सायली म्हणते, जिथे नवरा बायकोंमध्ये विश्वास नाही, एकमेकांबद्दल काही सांगावंसं वाटत नाही, तिथे मला राहायचं नाही. मी आता निघाले आहे आणि तेही कायमचं. असं म्हणत सायली आपली बॅग भरते आणि आश्रमात जायला निघते. अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली न थांबता आश्रमात निघून गेलेली असते आणि ही असतं सायलीला पडलेलं एक भयंकर स्वप्न. सायली उठून बसते आणि अर्जुनकडे पाहते तर अर्जुन शांत झोपी गेलेला असतो. सायली घाबरून गेलेली असते. तिला पडलेलं स्वप्न यामुळे तिला भीती वाटत असते. सायली विचार करत म्हणते की मला इतकं भयंकर स्वप्न आणि विचित्र स्वप्न कसं पडलं असेल. हे माझी कधीच फसवणूक करणार नाही किंवा माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. मग तरी सुद्धा मला असं स्वप्न का पडलं असावं. असं म्हणत सायली त्या गोष्टीचा विचार करते आणि त्यानंतर पुन्हा एकदा झोपी जाते. आता सायली झोपताच अर्जुन लगेच उठून बसतो आणि म्हणू लागतो, नशीब की बायकोला कळालं नाही की मी इथे नव्हतो. तिला जर कळालं असतं
तर मग ती माझ्यावर चिडली असती. खरंच मला माफ कर, मला तुझ्याशी खोटं बोलावं लागतंय, परंतु माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं प्रिया अजूनही लोळत पडलेली असते. ती मोबाईलमध्ये असते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं काय चाललंय? अगं अशी का लोळत पडली आहेस? तुझ्याकडे पाहून मला तरी असं वाटते की मीच आजारी आहे. अगं उठ आणि फ्रेश हो. तर प्रिया मनाशीच म्हणते, अरे देवा, आता या मुलाला मी असं झोपलेलंही चालणार नाही, पण आता ह्याला दुखावूनही चालणार नाही. चला उठा असं म्हणत प्रिया उठते आणि तिचं कपाट उघडून पाहते. तर आता कपाट विस्कळीत झालेलं असतं. प्रिया मनाशीच म्हणते की माझं कपाट कोणी उघडलं असेल आणि म्हणूनच ती रागाने अश्विनला म्हणते, अश्विन तू माझ्या कपाटाला हात लावलायस का? अरे तुला जर काही हवं असेल तर तू मला सांगायचं होतं. तू मला का नाही सांगितलं? मला न सांगता तू माझ्या कपाटाला हात तरी का लावलास? अश्विन म्हणतो, अगं मी का तुझ्या कपाटाला हात लावेन? जिथे तुला तुझ्याच वस्तू नीट मिळत नाहीत तिथे मी का माझ्या वस्तू ठेवेन? मी तुझ्या कपाटाला हात लावला नाही. तर प्रिया म्हणते, मग कोणी लावलाय? माझ्या कपाटाला कोणीतरी हात लावला, कारण मला आता एकही गोष्ट नीट जागेवर मिळतच नाहीये. असं म्हणत प्रिया आता आपल्या कपाटातील वस्तू बघू लागते आणि त्यावेळी ती आपली पर्स हातात घेऊन पाहते. तर पर्समध्ये मोबाईल नसतो. प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, या पर्समध्ये तर मी महिपत शिकरेचा मोबाईल ठेवला होता, मग कुठे गेला असेल तो? प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नागराज आता अर्जुनला म्हणू लागतो, अर्जुन तुला माहीत आहे मी काहीही केलं नाही, तरीसुद्धा तू मला अडकवण्याचा प्रयत्न का करतोयस? तर अर्जुन नागराजला म्हणतो, तुला वाटत असेल की जो हुकमाचा एक्का तुझ्याकडे आहे तो आता मला कळाला आहे, त्यामुळे त्या गोष्टीचा विचारच सोडून दे. तर दुसरीकडे आता लगेच महिपत शिकरे साक्षीला फोन करतात आणि म्हणतात, साक्षी मी बोलतोय, आता तू जिथे कुठे असशील ना तिथून गायब व्हायचं आहे. अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे तुझा पत्ता कोणालाही सापडणार नाही. आता महिपत शिकरेने साक्षीला सावध केलेलं असतं. तर त्यानंतर अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो, काल जे मी तुला सांगितलं होतं आणि विचारलं होतं ते डील मान्य आहे ना? तू त्या गोष्टीचा विचार केलायस ना? कारण आता तुला सत्य सांगावंच लागेल, कारण तू जे काही बोलशील त्यावर तुझं आणि तुझ्या त्या मुलीचं भविष्य अवलंबून आहे. आता मात्र महिपत शिकरे अर्जुनकडे पाहतात. आता अर्जुनचा हा प्लॅन यशस्वी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.